रस्त्यांवर झालेल्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झाली आहे। मनसेच्या वतीने आज चांदिवलीमध्ये अनोखे आंदोलन करण्यात आले। NSS रोडवर पडलेल्या खड्ड्यात उभे राहून मनसेने आंदोलन केले। यामुळे स्थानिक नागरिक या खड्ड्यांमुळे जखमी झाले आहेत, होऊ शकतात याचे प्रतिकात्मक रूप म्हणून जखमी कार्यकर्ते इथे उभे करण्यात आले। यावेळी पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आता जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे मनसे आंदोलन करेल असा इशारा यावेळी मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी दिलाय। देखील झाले मनसेने अशा प्रकारे पट्ट्या बांधून हे आंदोलन केलंय। नेमकं काय सूचित करायचं तुम्हाला या आंदोलनातून? बघा, दरवर्षीप्रमाणे पाऊस आला की खड्डे पडतात। महानगरपालिका असेल किंवा हे जे सरकार असेल फक्त खोखले दावे करतात की आम्ही 100% खड्डे बुजवलेत, पण असे कुठेही झालेलं नाही आहे। प्रत्येक ठिकाणी खड्डेच खड्डे आहेत। फक्त भ्रष्टाचार चालू आहे, मग ते रोडचं काम असू द्या, मग ते खड्डे भरायचे टेंडर असू द्या। आज आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ह्या खड्ड्यांमुळे तुमची ही अवस्था होणार आहे। मी देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मुंबईचे कमिशनर असतील, तुम्ही बघा खड्ड्यामुळे लोकांची ही अवस्था तुम्हाला पाहिजे का? लोकांनी अशा अवस्थेमध्ये राहायला पाहिजे का? आज सगळ्यांचे मुलं वाढ असतात, ह्या रोडवरना बाईकवाले रिक्षा पलटी होतात, लोक चालता चालता पडतात। म्हणजे तुमची इच्छा काय आहे? म्हणजे तुम्ही 500 काम करायचं नाही, फक्त लोकांना मूर्ख बनवायचं। एकतर हिंदू मुसलमान करून निवडून यायचं आणि त्यानंतर लोकांना काम करत नाही पण लोकांना मूर्ख कसे बनवतात? मोफत साडी देतात, मोफत फणस देतात, मोफत छत्री देतात, मोफत साड्या देतात, मोफतची यात्रा काढतात आणि लोकांना अशा अवस्थेत राहायचं। हे कन्फर्म आहे, चांदिवली विधानसभेमध्ये हे कन्फर्म आहे आणि लोकांना भ्रमित करून टाकलं आहे स्थानिक लोकप्रतिनिधी लोकांनी की आम्ही तुम्हाला छत्री देतोय, तुम्ही खड्ड्यात मारा, आम्हाला काही घेणदेण नाही। पाऊस आला, तुमच्या घरात पाणी आला, आम्हाला काही घेणदेण नाही। पण महाराष्ट्र नवनिर्माण हा सहन करणार नाही। चांदिवली विधानसभेमध्ये जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे आम्ही हे आंदोलन करणार आणि वेगवेगळ्या पद्धतीने करणार। हिंदी में जानना चाहेंगे महेंद्र जी,